राज ठाकरे म्हणतायत 10-11 वर्षापूर्वी जेव्हा नाशिकचा कुंभमेळा होता त्यावेळेला श्री श्री रविशंकर आले होते आणि त्यांचा एक मोठा कार्यक्रम होता कुंभमेळ्याच्या अगोदर. त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की पाणी इथलं एवढं खराब आहे की मी आंघोळूच सोडा, मी बोटसुद्धा बुडवणार नाही, असं श्री श्री रविशंकर यांनी सांगितलं. त्याच्यानंतर मी विधानसभेच्या बाहेर अनेक वेळा सांगितलं, बाकी काही करा नका करू, पहिल्यांदा गोदावरीचं पाणी तर स्वच्छ करा, त्याच्यामध्ये सकाळ संध्याकाळ त्या स्ट्रॉम वॉटर ड्रेनेजमध्येच संडासची पाईप जोडलेले आहेत आणि सकाळ संध्याकाळ बदा ती सगळी घाण तिथून येते आहे. लोक मोठे भाविकपणे जे आहे ते पाणी घेऊन जात आहेत घरी. मग आता आम्ही नंतर मग तो थोडासा एक मार्ग काढला की त्याच्या शेजारी एक दगडी गोमुख म्हणून तिथे नळाचं पाणी सोडण्यात सांगितलं, हे पाणी घेऊन जा. आता आंघोळ करायचं असेल, हे करायचं, सगळे देव मानतात सगळे काय. आणि ते रामकुंड वगैरे सगळं तिथं जे आहेत, सगळ्या अनेक असतील लोकांच्या जे आहेत नातेवाईक गेल्यानंतर तिथे आपण तिथे त्याला सोडतो. हे करत असताना आपल्याला एवढं समजत नाही किंवा हे पाणी आपण शुद्ध ठेवायला पाहिजे. खुशाल संडासचं पाणी त्याच्यामध्ये सोडता. त्या दृष्टीनं मी सुद्धा अनेक वर्ष बोलतो आहे नाशिकच्या बाबतीत आणि सगळ्याच बाबतीमध्ये. तर या मताशी जे आहे राज ठाकरे यांच्या मी सुद्धा सहमत आहे.